एक पहिला ज्यावेळेस तुमच्याकडे हा कारखाना होता त्यावेळेस अतिशय पारदर्शकपणे तुम्ही यामध्ये काम केलं आणि चर्चा अशी आहे की तुम्ही सर्वाधिक दर देखील दिला होता. मग हा कारखाना गेल्या निवडणुकीत तुमच्याकडे यावा असाही एक वर्ग होता. जर कारखाना बिनविरोध जर झाला असता त्यावेळेस तर ते तुमच्याकडे यावा अशी बी चर्चा होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत याबाबत काय तुमच्या अशा चर्चा झाल्या होत्या का पाटील गटाने तुमच्या? मुळामध्ये काय झालं की विधानसभेत थोडस मामाचं काही गोष्टीमध्ये हस्तक्षेप, मामाने ज्या गोष्टीच्या कमेंटमेंट केल्या होत्या की त्या राजकारणामध्ये मला आमदार व्हायचंय, तुमच्या कुठल्या बाकीच्या स्थानिक लेवलच्या राजकारणात मला काही हे नाही करायचं. आणि त्या काळामध्ये मामांकडे जी लोक म्हणजे तालुक्यातल्या समाजाने, घरच्यांनी, सगळ्यांनी तुम्हाला सांगतो बाजूला फेकलेली लोक आहेत ती मामाने खांद्यावर बसवली काय. आणि त्यांचा ह्याच्यामध्ये थोडेसे मामाचे आमचे मतभेद झाले. मामाच्या काही राजकीय ह्याच्यामध्ये मी नेहमी सांगायचो की बाबा ह्या शुक्रवारीची त्या शुक्रवारी यायचं, त्याच्यानंतर महिन्याने 2 महिन्याने तुम्ही तालुक्यात येताय, गॅप पडतोय. त्या तालुक्यामध्ये आपण 6 गटामध्ये जिल्हा परिषदच्या मेळावे घेऊ, 2 पंचायत समितीचा, 1 जिल्हा परिषदचा गट घेऊ आणि वर्षातनं हे प्रत्येक 6 गटामध्ये मेळावे, तिथल्या कार्यकर्त्यांची संपर्क, त्यांच्या सुखादुःखात पडणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं. सगळ्याच अडचणी कुणाला संपत नाही. अडचणी विकास हा सगळ्या होतच नसतो, अडचणी राहतच असतात, त्या वरवर सोडवाच लागतात. कारण आम्ही शेतकरी किती जरी खुरपलं आणि तण काढलं तर मागणं तण वापरतच असतं, ही निसर्गाची किमया आहे. त्यामुळे अडचणी ह्या उद्भवतच असतात, त्या सोडवायच्याच असतात. पण त्यांनी त्या गोष्टीवरती पानावर पान टाकत गेल्यामुळं तिथनं आणि काही गोष्टी अशा आहेत की भविष्यात त्या गोष्टीचा मी खुलासा करत, पण त्यांना सुद्धा आम्ही संधी दिली होती. आणि थोडंसं काही लोकांचं ऐकून त्यांच्या लोकांनी मामा तर माझ्यात कशी भेग पडत हे जर खूप मोठा प्रयत्न केला, देव पाण्यात घातले आणि ते घालून ते सक्सेस झाले. म्हणजे हे कोण होते नेमके लोक? आता जे आता माझ्याच बरोबर आले नारायण पाटलाचा प्रचार करायला, मग आता हे जी यादी तुमच्याकडे आहे मोठी यादी, ती तुम्हाला माहितच आहे काय. म्हणजे तुम्ही माझ्याकडून मधून घेण्यापेक्षा तुम्ही पत्रकार हे सगळं माहिती आहे तुम्हाला कोण होती लोक. आज ते तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळेस मामा सोडलं तिथे न आमंत्रणाची माझ्या बरोबर आली काय. म्हणजे अशा बी काही गोष्टी ठीक आहे. आता ते राजकारणात बऱ्याचशा गोष्टी अशा घडत असतात. त्यावेळेस तुम्हाला सांगतो, मोहिते पाटलांचं म्हणजे विजय दादाचं माझं सख्य होतं. दादांनी मला निरोप दिला, रणजित दादांनी दिला, आपले धैर्यशील भैयासाहेबांनी, यांनी आम्ही एकत्र बसलो आणि त्यांनी ह्या तडजोडी केल्या. आणि ग्रीन फिंगर हायस्कूलमध्ये नारायण पाटील मी बसून आणि तिथं असं ठरलं की बाबा एक वेळेस विधानसभा नारायण पाटलाला भाऊ द्या, जिल्हा परिषद पंचायत समिती 6 गटातनं 3 तुम्ही घ्या, 3 त्याला द्या, पंचायत समिती 12 मधनं 6 तुम्ही घ्या, 6 त्याला द्या, आणि पूर्ण कारखाना तुम्ही ताब्यात घ्या. म्हणजे जगताप गटाचा म्हणजे मी माझ्या सगळं बॉडी वगैरे काय. तर नारायण पाटलांनी तिथं शपथ, बापूची शपथ मानला, ह्यात काही बदल होणार नाही. मी पूर्वीपासून या माणसावर विश्वास ठेवत नाही, कारण हा अतिशय लबाड क्रिमिनल माइंडचा माणूस आहे. मग आम्ही पवार साहेबांकडे गेलो, पवार साहेबांकडे सांगितलं की असं असं झालंय. मग धैर्यशील भैया होते काय, मला वाटतं तो पत्रकार अण्णा काळे आणि नारायण पाटील, तुमचे माजी आमदार ते आरोप त्यांच्यावर 300 कोटी झालेला मोहोळचे, काय नाव, नाही बनशाजी बाप्पू मोहोळचे बनसोडे का काय ते, कदम रमेश कदम होते. मग धैर्यशील भैयासाहेबांना सांगितलं, पवार साहेबांनी चर्चा केली. म्हणले जयंत काय, म्हणलं साहेब असं ठरलंय आमचं. बरं ठीक आहे म्हणले, तू जाणीव ठेवशील का नारायण? जाणीव ठेव, तुला जाणीव ठेवायची सवय नाही. ह्या भाषेत पवार साहेबांनी एवढ्या माणसाच्या साक्षीने बोलले तिथं. आणि जयंतकडं कारखाना दिला तर मी त्या कारखान्याची पूर्ण जबाबदारी घेतो. एक्सपेन्शन चालू करणे आणि पुनर्गठन करणे कर्जाचं काय,
आणि माझा जयंतवर विश्वास आहे. साहेब मानला, देवाची शपथ घ्यावा का मानला, तुमच्या पायाची शपथ मानला, ह्यात फरकच होणार नाही. मग मला म्हणले साहेब बघ. मी म्हणलं साहेब ते तर झालं, पण तुम्ही तिकीट द्यावं. साहेब हसले. ते पुढचा प्रश्न आहे म्हणले, आधी हे बघू. मग ह्यांना सगळ्याला केलं. मी धैर्यशील भाईला परत बोलून आतमध्ये घेतलं. हे खरंच करायचं का काय? मी म्हणलं साहेब करा, निवडून आणायची जबाबदारी आमची. आणि तेव्हा त्याला तुतारीचं तिकीट मिळलं. त्याला एकनाथ शिंदे वगैरे कुणी नव्हते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, सावंत आरोग्यमंत्री असताना कारखान्यावर कार्यक्रम घेतला. 10-15 कोटी रुपये हे मिळाले. चालवलं तुम्ही कारखाना. ज्या वेळेस कारखान्याचं इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस चिकलठाणच्या सभेमध्ये मी भाषण केलं होतं की ज्यांना तुम्ही कारखाना देणार आहे किंवा जे पुढे उभारले त्यांना इथं कोटलिंगाची शपथ घ्यायला हवा गुलाल घेऊन, की पहिला ऊस मी तुमचा घालील, माझा घालील आणि मग तुमचा नेईल. तुम्हाला ते आव्हान करतील ऊस घाला, तर त्यांनी आधी घालावा. त्यांनी आधी घातल्यावरच जनतेने घालावा. आणि हा शब्द तुम्ही त्यांच्याकडून बांधून घ्या. मग तुम्हाला सांगतो, कारखाना ज्यावेळेस त्यांच्याकडे गेल्यावरती तुम्ही हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलंय, माझं म्हणला घरची भाऊ हे म्हणतात की ह्याच्या नावावर ऊस दिल्यावर माझा स्वभाव खर्चिक आहे. त्यांनी असं त्यांची लँग्वेज म्हणजे सदाशिव पेठेतल्या पुण्याच्या ह्याच्यासारखी. मग त्यांनी आपलं त्यांच्या लँग्वेज मध्ये सांगितलं, मी खर्च लय करतो, माझ्या हातात पैसे राहत नाही. मान्य, तालुक्यामध्ये सगळ्याला माहिती, गोरगरिबाची लग्न ही पदर पैशांनी करतो, कित्येक गोरगरिबाच्या मुलांचं शिक्षण करतो, शेतकऱ्याला बी वाटप करतो. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती, आडी अडचणीत हा किती खर्च करतो ते. तर त्यांनी ते कारण सांगितलं. म्हणजे न शोभणार काय, न खरं वाटणार, आणि ती वेळ मारून नेली तुम्ही पत्रकार. त्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी माझा ऊस दुसऱ्या कारखान्याला घातला. म्हणजे घरच्याला जर विश्वास नसेल तुझ्या ह्याच्यावर टाकायचा आजीनाथला, तर घरच्यांनी तुला मत बी द्यायला नव्हतं पाहिजे ना आजीनाथला. आणि घरच्यांनी तुला चेअरमन व्हावा आणि तुझ्यासाठी आपदायची बी गरज नव्हती ना. तुम्ही किती धूळफेक करताय लोकांच्या, किती डोळ्यात चटणी टाकताय. त्या गोष्टी बी ते विचारात घेतल्या पाहिजे. तुमची बागलाची युती असताना तुम्ही जाहीर भाषणात सांगता मला विधानसभेला पाठिंबा द्यायचं ठरलं का नाही. दिदी म्हणले तसलं काय म्हणजे ते सर्वसाधारण सभेच्या वेळेस. हा केस. मग तुम्ही आतापर्यंत तुम्हाला लोकांनी 3 वेळा कारखाना हातात दिला. हा व्हिडिओ आमच्या युट्यूब वरती बी आहे. जर कुणाला याबाबत जर काही शंका असेल तर युट्यूब वरती ज्या वेळेस ते मुख्यमंत्री येणार होते आणि त्याची सर्वसाधारण सभा झाली होती, तर त्याचा व्हिडिओ आणखीही आहे. आता ह्यांनी सांगितलं की मी सोन्यास दूर काढायसाठी पवारांना कारखाना देऊ नका. आम्ही तर सांगितलं होतं की पवारच चालू शकतात किंवा बरं मध्ये. माझं बाकीत खरं झालं का खोटं आज काय. आणि जे सोन्याचा धूर काढत होते, तर आता सोन्याच्या धुराची अपेक्षा नाहीये तालुक्यातल्या लोकांना. कारण स्वतः मोदी साहेबांनी सांगितले सोन्याच्या बाबतीत की आपण काय निर्णय घेतला पाहिजे. पण जो काळा पांढरा निघतोय ती तरी काढ केला का, सोन्याचा राहू दे. आज तुमच्या ताब्यात कारखाना असताना तिथले तुम्हाला सांगतो डीपीच्या कॉईल चोरीला जात आहेत, स्टोअर मधलं सामान चोरीला जाते. तुम्ही तिथं ठेवलेली माणसं कुठल्या पद्धतीची आहे. आणि तुम्ही उठलं की सुटलं एकच गोष्ट करायची, माझ्या वडिलांनी चपला 23 वर्ष घातल्या नाही, कुठं कपडे घातले नाही, कुठं चपला घातल्या ना, म्हणजे संस्था उभा राहतात का. त्याला बाकीचे योगदान द्यावं लागतं ना. कधी 5 शेअर सुद्धा त्यांनी केले, गोळा केले नाही. ते माझ्या वडिलासारखे पितृतुल्य आहेत. गेलेल्या माणसाला नावं ठेवायची नाही. 1992 मी डीसीसी बँकेचा डायरेक्टर होतो. भाग भांडवल आदिनाथला नव्हतं. त्यावेळेस 5000 सभासदांना ज्यावेळेस आव्हान केलं, लोकांकडे पैसे नव्हते, तर बँकेत मध्ये मी ठराव करून घेतला की 250 रुपये शेतकऱ्यांनी सभासदांनी भरायचे, 1800 रुपयाचं कर्ज डीसीसी बँकेत दिलं आणि पूर्ण शेअर्स झाले. त्यावेळेस कारखान्याचं काम पूर्ण झालं. सर मी प्रशासक होतो त्यावेळेस. पवार साहेबांनी मला नेमल्यावर त्यावेळेस मी 1500 पोती सिमेंट आणि तुम्हाला सांगतो 600 टन स्टील कारखान्यावर आणलं. त्यानंतर भई वगैरे सगळे कोर्टात हायकोर्टात गेले आणि तुम्हाला सांगतो ते माझं प्रशासक घालवलं.
आणि अरविंद कांबळे प्रशासक म्हणून त्यांना तिथे नेमलं. माझ्या काळामध्ये ह्यांच्या सगळ्या गोष्टीचं पाप मी फेडत होतो. 2 पगारी केल्या शेतकरी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे, एक तारखेला आणि एक 15 ते 30 तारखेला. अशा 2 पगारी मी 19 पगारी मी माझ्या कालखंडात केल्या. कारखान्यामध्ये त्यावेळेस 9 डायरेक्टर लोकांनी राजीनामे दिले. 25 लाखाची गोष्ट फायबर तुमचं बिस्कन आणि हायटेक या 2 कंपन्यांनी टेंडर भरलं होतं. त्यांच्यात कॉम्पिटिशन, हे रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड आहे. जाऊन तिथं बघा माहितीच्या अधिकाराखाली. मी हे बोगलत नाही. फक्त 1 रुपयाला घेतली. 1 रुपयाला घेतली. कारखान्याच्या इतिहासात 17 लाख रुपयात कारखाना चालू करणारा फक्त जयवंतराव जगताप. 1.5 कोटी 2 कोटीच्या आत कधी कारखाना चालू झाला. मामी ज्यावेळेस ह्या कारखान्याच्या 2006 ला चेअरमन झाल्या, त्याच्या आधी मी 18 महिने या कारखान्याचा कारभार केला. 2.5 कोटी रुपये कारखान्याच्या खात्यावर शिल्लक ठेवले. 600 कोटी रुपये हार्वेस्टिंगला म्हणजे वाहतुकीवाल्यांना वाटले. कारखाना पूर्ण टकाटक, कुठंही एक स्क्रूची कमतरता ठेवली नाही, असा पूर्ण कामकाज क्लीन करून ठेवला होता चालू स्थितीतला. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यावेळेस त्यांनी 7.5 लाख क्रेशिंग केलं. मस्कर तात्या चेअरमन झाले. हे सुद्धा तुम्ही ऑन रेकॉर्ड बघा. मला वाटतं ते तुमचा डोंगरे बोलला तेव्हा जगताप साहेब होते, माझा कारभाराचा तुम्ही नाद करू. तुम्ही हे बी सांगायचं होतं की त्यांनी कसा कारखाना चालवला. आम्ही सांगितलं होतं की जिल्ह्यात मी सगळ्यापेक्षा 1 रुपया जास्त देईल. जिल्ह्यामध्ये 1 नंबर भाव दिला भुवनाथाने 1200, मी 1201 रुपये दिले. मी कुठं कमी पडलो नाही. आणि माझ्यावरती केसभर भ्रष्टाचाराचा आरोप बी नाही. त्यावेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून त्या काळामध्ये संकटात सुभाष आबा गुळवे माझ्याबरोबर काम करत होते. मला त्याच्या कामकाजाची, प्रामाणिकपणाची ह्याची ही माहिती आणि खात्री. बरोबर काय. आणि त्याच्याबद्दल कुणीही आपले उचलली जी लावली टाळ्याला काहीतरी विचित्र वेड्यासारखं बोलू नये. आणि जो हे बोलतोय म्हणजे त्याची वैचारिक बैठकीची लेवल आणि त्याचे ते काय म्हणतो दिवाळखोरी आखलीची ही सगळ्याच्या लक्षात येते. विचारावा.